नमस्कार. वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत 7 दिवसाचे 7 पौष्टिक आणि चवदार नाश्त्याचे प्रकार. घरात प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक आईला टेन्शन असतं की सकाळी नाश्त्याला काय बनवावं, आणि असा नाश्ता जो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडावा. तर आज आपण 7 दिवसाचे 7 चवदार आणि पौष्टिक पदार्थ बघणार आहोत. तर चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर नाश्त्यामधील आज आपण सर्वात पहिला प्रकार बघूया, तो म्हणजे रवा ढोकळा. तर सुरुवातीला इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. रवा हा इथे आपल्याला बारीकच घ्यायचा आहे. त्यानंतर 1 कप इथे मी ताक घालते. तुम्ही ताकाऐवजी दही घातलं तरीही चालेल. त्यानंतर ताक आणि रवा हा आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता इथे बॅटर घट्ट होतं म्हणून यामध्ये मी थोडंसं ताक परत घालते आहे आणि परत छान एका साईडने असं फेटून घेते आहे. त्यानंतर एक 10 मिनिट हे आपल्याला मुरू द्यायला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर रवा आपला छान मुरलेला आहे. त्यामध्ये परत मी थोडंसं ताक घालते आहे आणि छान इथे बॅटर तयार करून घेते आहे. आता हे बॅटर छान चविष्ट आणि व्हावं यासाठी मी इथे थोडीशी फोडणी घालते आहे. इथे मी 1 पळी तेल गरम केलेलं, त्यामध्ये जिरं घातलं, राई घातलं, 1 चम्मच इथे मी उडदाची डाळ घातली जी पांढरी असते ती, आणि थोडासा कढीपत्ता घातलेला, आणि ही फोडणी मी या बॅटरवर घातलेली. नंतर थोडंसं यामध्ये मीठ घातलं आणि छान असं एकजीव करून घेतलेलं. साईडला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी छान असं आपल्याला उकळू द्यायचं आहे. आणि जो केक टीन असतो त्याला आपल्याला तेल ग्रीस करायचं. तुमच्याकडे जर टीन नसेल तर तुम्ही स्टीलचा डबा घेतला तरीही चालेल. नंतर जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं त्यामध्ये मी इनो घातला, थोडंसं पाणी घातलं, छान ॲक्टिवेट करून घेतलेलं, आणि ज्या टीनला आपण तेल घालून घेतलेलं त्या टीनमध्ये आपल्याला संपूर्ण बॅटर हे घालायचं. थोडंसं मिरची पावडर यावर मी घातलेली, हे ऑप्शनल आहे. आणि जे पाणी आपण उकळून घेतलेलं त्यामध्ये हे टीन ठेवायचं. एक 25 ते 30 मिनिट हे ते आपल्याला वाफवून घ्यायचं. असं टूथपिकच्या सहाय्याने चेक करावं, क्लीन निघाली म्हणजे परफेक्ट इथे आपलं बॅटर छान असं वाफून झालेलं आहे. आता आपण फोडणीचं पाणी बनवून घेऊया. इथे मी छोटंसं पातेलं घेतलं, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं, राई घातली, कढीपत्ता, हिरवी मिरची, 1 कप पाणी घातलं, चिमूटभर मीठ घातलं, आणि 1 चम्मच इथे आपल्याला साखर घालायची आहे. आता साखर विरघळेपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. साईडला आपण जो ढोकळा बनवून घेतलेला तो सुद्धा गार झालेला आहे. त्याला आपण एका प्लेटमध्ये असं डिमोल्ड करूया. तर तुम्ही बघू शकता किती मऊसूत आणि स्पॉन्जी इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे. छान हलका फुलका जाळीदार झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊया. तर इथे मी चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेला, आणि जे पाणी आपण फोडणीचं बनवून घेतलेलं ते आपल्याला यावर घालायचं आहे, आणि 10 मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. थोडीशी यावर मी कोथिंबीर घालते आहे. तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी, मऊसूत, चवदार इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे. कुठलीच पूर्वतयारी न करता इथे आपला ढोकळा तयार होतो. तर चला दुसरा प्रकार बघूया, मिनी उत्तप्पे. तर त्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतलेला, अर्धा कप इथे आपल्याला दही घालायचं आहे, आणि अर्धाच कप इथे मी पाणी घालते आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बॅटर घट्ट होतं म्हणून यामध्ये मी थोडंसं परत पाणी घालते आहे, आणि पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. एक 10 मिनिट हे झाकण ठेवून मी साईडला ठेवते आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा आपला छान फुललेला आहे आणि बॅटरसुद्धा घट्ट झालेला आहे. यामध्ये मी थोडंसं परत पाणी घालते आहे आणि संपूर्ण बॅटर इथे बनवून घेते आहे. आता यामध्ये आपल्याला 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा, 1 मिरची यामध्ये बारीक कट केलेली घालायची, 1 टोमॅटो बारीक कट केलेला घालायचं, कोथिंबीर घालायची, 1 चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घालते आहे, आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे. साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला, गॅस मध्यम ठेवलेला, आणि मध्यम आचेवर हे आपल्याला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर पॅनला आपल्याला तेल ग्रीस करायचं, आणि असं 1 पळी घेऊन छोटे छोटे उत्तप्पे मी यावर बनवून घेते आहे. माझा पॅन मोठा होता म्हणून यामध्ये मी छोटे छोटे 3 बनवले. तुम्ही 1 बनवून घेतला आणि आकाराने मोठा बनवून घेतला तरीही चालेल. आता आपल्याला हे उत्तप्पे छान असे पलटून घ्यायचे आहेत. त्याला छान असं तेल किंवा तूप ग्रीस करायचं. अलटून पलटून हे उत्तप्पे आपल्याला मस्त असे खमंग खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. चवीला हा नाश्ता अप्रतिम लागतो. लहान मुलं तर आवडीनेच खातील. तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. हा नाश्ता चवदार आहे, रुचकर आहे, आणि चवीला भन्नाट आहे. तर चला नाश्त्यामधील आज आपण तिसरा प्रकार बघू. तर घरात प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांनी भाज्या खाव्यात, पण त्यांना भाजीचा प्रकार बनवून दिला तर ते अजिबात खात नाहीत. पण अशा नाश्त्याच्या स्वरूपात जर त्यांना बनवून दिला तर ते नक्कीच खातील. तर चला, तर इथे मी 1 कप रवा घेतलेला, अर्धा कप दही घेतलेलं, थोडंसं पाणी घालून हे संपूर्ण बॅटर मी एकजीव करून घेतलेलं. बॅटर थोडंसं घट्ट होतं म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि एक 10 मिनिट साईडला ठेवलेलं. नंतर इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या.
तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडल्यानंतर ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या त्या घालायच्या. तर इथे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, मटर आहे, मटर खूप छान असे मार्केटमध्ये आलेले आहे ते घ्यायचे. गाजर घेतलेलं, एक हिरवी मिरची यामध्ये मी कट करून घेतलेली आणि हे संपूर्ण भाज्या आपल्याला हलकसे परतून घ्यायचे, म्हणजे त्यातील कच्चापणा निघून जावा इथपर्यंत आपल्याला छान हे असे परतून घ्यायचे. नंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आणि या ठिकाणी गॅस बंद केलेला. तर इथे रवासुद्धा छान असा आपला फुललेला आहे, बॅटर घट्ट झालेला आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि बॅटर इथे बनवून घेते. आणि ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या त्या संपूर्ण भाज्या आपल्याला या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. आता इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची. तर इथे मी स्वच्छ बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली, ती सुद्धा छान यामध्ये मिक्स केलेलं आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. परत हे छान असं एकजीव करून घेतलं. थोडंसं यामध्ये मी सोडा घातला, थोडंसं पाणी घातलं आणि सोडा इथे ॲक्टिवेट करून घेतला. छान हे संपूर्ण साहित्य एकजीव झाल्यानंतर साईडलाच मी इथे आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. आता हे आप्पे पात्रात आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते संपूर्ण बॅटर इथे 1 चम्मच करून मी संपूर्ण बॅटर इथे घालून घेते. सुरुवातीला आपल्याला कडेने घालायचं आणि नंतर सेंटरमध्ये घालायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर छान असं आप्पे फुलून आलेले आहे आणि त्याला कलरसुद्धा फार सुरेख आलेला आहे. आता हे आप्पे आपल्याला एक दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असे खमंग खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे आप्पे सुद्धा आपले तयार झालेले आहे. कलर सुद्धा छान आलेला आहे आणि रुचकर झालेले आहेत. आता यासोबत खाणारी चटणी कशी बनवायची ते बघूया. इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या तुम्ही भाजून घेतल्या तरीही चालेल. 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या, कोथिंबीर घेतला. इथे अर्धा कप मी शेंगदाणे घेतले. या ठिकाणी तुम्ही ओला नारळ घेतला तरीही चालेल. थोडंसं मीठ घातलेलं, पाणी घातलेलं आणि मिक्सरला हे असं फिरवून घेतलेलं. ही चटणी आपली छान चवदार व्हावी म्हणून यामध्ये आपल्याला फोडणी घालायची. त्यामध्ये मी 1 पळी तेल गरम केलेलं, कडकडीत गरम केलेलं, त्यामध्ये जिरं घातलं, राई घातली आणि तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तो आवर्जून घाला आणि ही मस्त कडकडीत चवदार खमंग फोडणी मी या चटणीमध्ये घातलेली. थोडासा कोथिंबीर घातला, छान असे एकजीव करून घेतलं तर अप्पेसोबत खाणारी मस्त खमंग चटणी इथे तयार झालेली. हा नाश्तासुद्धा मुलांना किंवा घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. एकदा नक्की करून बघा. तर नाश्त्यामधील आज चौथा प्रकार बघूया, धिरडे. तर कसे बनवले ते बघूया. तर इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा. रवा इथे बारीकच घ्यायचा. त्यानंतर इथे मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घालते आहे. तुम्ही गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल. नंतर इथे मी एक पेस्ट घातलेली आहे. यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं आणि कढीपत्ता अशी जाडसर पेस्ट बनवून घेतलेली ती घातलेली. नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि छान हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 बटाटा घेतला, साल काढून घेतलेला. बटाटा मोठा घेतला आणि असा बटाटा आपल्याला इथे किसून घालायचा आहे. अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं, दही घालायचं. थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली ती घातली आणि हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि परत एकजीव करून 10 मिनिट हे साईडला ठेवलेलं. 10 मिनिटानंतर रवा छान फुललेला आहे, घट्ट झालेला आहे, म्हणून यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालते आहे. छान असं हे एकजीव करून घेते आहे आणि परफेक्ट इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडंसं सोडा घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि परत हे बॅटर आपल्याला छान एकाच डायरेक्शनला असं फेटून घ्यायचं. साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यावर आपल्याला तेल ग्रीस करायचं आणि इथे 1 पळी मी बॅटर घालते आणि छान असं होईल तेवढं पातळ इथे मी हे पसरून घेते. वरून आपल्याला छान तेल किंवा बटर किंवा तूप ग्रीस करायचं आणि असं पलटून घ्यायचं. दोन्ही साईडने छान असं तेल किंवा बटर घालून छान आलटून पलटून खमंग खरपूस होईपर्यंत हे धिरडेसुद्धा आपल्याला छान असे इथे बनवून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे इथे मी 2 ते 3 धिरडे बनवून घेतलेले. हे धिरडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा मग शेंगदाणे किंवा नारळाच्या चटणीसोबत कशासोबतही खा, अप्रतिम लागतात. आणि हा नाश्ता पोटभरीचा आहे. सकाळी जरी खाल्ला तरी दुपारपर्यंत भूक लागणार नाही. तर असा चवदार आणि चविष्ट नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. तर नाश्त्यामधील 5वा प्रकार बनवूया आपण, ते म्हणजे अतिशय रुचकर चवदार मऊसूत मेथीचे पराठे. तर ते कसे बनवले बघूया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं, जे रोजच्या वापरामधील चपातीसाठी आपण वापरत असतो ते घ्यायचं. तर 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप इथे आपल्याला बेसन घालायचं आणि 1 कप इथे मी मैदा घालते. मैदा आवर्जून घालावा, याने पराठा लाटायला खूप सोपा जातो. आता इथे मी मेथी घेतली, स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली.
त्यानंतर इथे काही मसाले घालायचे, तर थोडीशी हळद घातलेली, थोडासा गरम मसाला घातलेला, धना पावडर घातलेली, 1 चम्मच मिरची पावडर घातलेली, थोडंसं आपल्याला यामध्ये जिरा पावडर घालायचं, चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आणि थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जे जे साहित्य आपण यामध्ये घातलं ते संपूर्ण आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आवर्जून आपल्याला 2 चम्मच दही घालायचं. दही घातल्याने पराठे हे छान असं आपले मऊसूत होतात आणि चवदार होतात. आता दही घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे इथे मी पीठ मळून घेतलं. थोडंसं तेल लावून हे पीठ मी परत 10 मिनिट झाकून ठेवलेलं. 10 मिनिटांनंतर पीठ हे आपलं छान मऊ झालेलं आहे. परत त्याला छान असं मळून घेतलेलं. आता इथे पण पराठे लाटून घेऊया. तर इथे मी छोटा गोळा बनवून घेतला आणि पराठा इथे लाटून घेतला. तुमचा पराठा जर पोळपाटला चिपकत असेल तर हलकंसं पीठ घेऊन आपल्याला पराठा इथे पातळ लाटून घ्यायचा आहे. साईडला मी पॅन गरम करून ठेवलेला, त्यावर आपल्याला तेल ग्रीस करायचं म्हणजे आपला पराठा पॅनला चिपकणार नाही. वरून त्याला तेल, तूप किंवा बटर ग्रीस करायचं. छान उलटून पलटून त्याला मस्त असे खमंग खरपूस होईपर्यंत मी पराठे बनवून घेतलेले आहे. तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात आणि हे पराठे एक 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. तुम्ही जर प्रवासात सुद्धा जात असेल तर 8 दिवस हे पराठे आरामात टिकतात. मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहे आणि पोटभरीचा सुद्धा हा नाश्ता आहे. तर एकदा नक्की करून बघा. तर नाश्त्यामध्ये आज आपण 6वा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे पोहा पकोडे. बऱ्याच वेळा पोह्यांपासून आपण एकतर कांदे पोहे बनवतो किंवा बटाटा पोहे बनवतो, पण पोह्यांपासून पोहे पकोडे एकदा नक्की बनवून बघा. तर ते कसे बनवले बघूया. इथे मी 1 कप पोहे घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले. आता या पोह्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पोहे भिजतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर इथे मी 1 बटाटा साल काढून इथे कट करून घेतलेला. तुम्ही छोटे बटाटे असेल तर 2 ते 3 घेतले तरी चालेल. मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला, साल काढून घेतलं आणि याच्या मीडियम फोडी इथे बनवून घेतलेल्या. बटाटा काळा पडू नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं. आता 10 मिनिटांनंतर पोहे छान भिजलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आणि जो बटाटा आपण कट करून घेतलेला तो सुद्धा मी ह्या पोह्यांबरोबर घालते आणि मिक्सरला बारीक असं याची पेस्ट बनवून घेते. अशा प्रकारे याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीची आपल्याला पेस्ट हवी. तुम्हाला जर तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तर थोडं पाणी टाकून असे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला एक पेस्ट घालायची आहे. तर इथे मी हिरवी मिरची, आलं, जिरं आणि मिरे असतात त्याची पेस्ट बनवून घेतलेली ती घातली. अर्धी वाटी इथे मी मैदा घातलेला आणि 1 चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं. मैद्याच्या जागी तुम्ही रवा घातला तरीही चालेल. संपूर्ण बॅटर एकजीव करून घेतलेलं. थोडंशी यामध्ये कोथिंबीर घातलेली. चवीनुसार यामध्ये मी मीठसुद्धा घातलेलं होतं. साईडला मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आणि अशात कडकडीत तेलामध्ये हे छोटे छोटे पकोडे आपल्याला घालायचे आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या आचेवर हे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत संपूर्ण पकोडे तळून घ्यायचे आहे. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. अशा कलरमध्ये आपल्याला हे संपूर्ण पकोडे तळून घ्यायचे आहे. तर मस्त खमंग कुरकुरीत क्रिस्पी इथे आपले पोह्यांपासून पकोडे तयार झालेले आहे. हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत, मेयोनीजसोबत सुद्धा खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर नक्कीच आवडतात. नाश्त्यामधील शेवटचा आणि 7वा प्रकार बघूया, ते म्हणजे ज्वारीच्या पिठाचे डोसे. तर ते कसे बनवायचे ते बघूया. इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं जे भाकरीसाठी आपण घेत असतो. अर्धा कप इथे मी रवा घेतलेला. अर्धा कप इथे आपल्याला दही घालायचं. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं. थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मी एका मिक्सिंग बॉलमध्ये काढते आहे. हे मी ज्वारीचं पीठ घेतलं. तुम्ही नाचणी, बाजरी कोणतंही पीठ घेतलं तरीही चालेल. नंतर इथे मी चिमूटभर सोडा घातलेला, थोडंसं पाणी घातलेलं आणि हे एकाच डायरेक्शनला मी एक 2 ते 3 मिनिट फिरवून घेते. म्हणजे अशी कन्सिस्टन्सी यायला हवी, म्हणजे असं चम्मचला अशी रेस आली तर परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. नंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यावर थोडंसं पाणी घालून तव्याचं टेम्परेचर कमी केलं, कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आणि 1 चम्मच इथे मी डोस्याचं बॅटर घातलेलं आणि होईल तेवढा पातळ इथे आपल्याला डोसा पसरून घ्यायचा आहे. नंतर वरून आपल्याला त्याला तूप किंवा बटर ग्रीस करायचं आणि मस्त कलर चेंज होईपर्यंत आपला डोसा होऊ द्यायचा आहे. आपण ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवते म्हणून ते पिठूर लागू नये म्हणून त्याला आठवणीने आणि आवर्जून त्याला तूप किंवा बटर वरून ग्रीस करायचं. तर मस्त डोस्यांच्या कळा सुटलेला आहे. कलरसुद्धा त्याला सुरेख आलेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. ज्वारीच्या पिठाचे डोसे एकदा तुम्ही नक्की करून बघा. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा मग खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवू शकता. मी शेंगदाण्याची चटणी एक वेळा दाखवलेली आहे, त्याप्रमाणे बनवली तरीही चालेल. तर मस्त इथे ज्वारीच्या
गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत क्रिस्पी इथे डोसे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे 7 दिवसातील 7 प्रकारचे नाश्त्याचे प्रकार कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.